नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत झटपट बनणारा कैरीचा मेथांबा. फार अप्रतिम चवीचा हा मेथांबा बनतो आणि जेवणाची लज्जत वाढवतो. त्याच्यासाठी कढईमध्ये मी इथे 1 टेबलस्पून तेल घेतले आहे. तेलाऐवजी तूपसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. इथे 2 मध्यम आकाराच्या कैऱ्या मी अशा जाडसर फोडी करून घेतल्या. लोणच्याप्रमाणे फोडीसुद्धा तुम्ही बाठीसहित इथे घेऊ शकता. आता फोडणीचं साहित्य आपल्याला इथे घ्यायचं आहे. पाव टीस्पून मोहरी, पाव टीस्पून जिरं, पाव टीस्पून सोप, पाव टीस्पून मेथ्या घेतल्या आहे आणि कलोंजीसुद्धा मी इथे घेतली आहे. कलोंजी नसेल तर स्किपसुद्धा करू शकता. मेथी, मोहरी, जिरं घालून तुम्ही फोडणी करू शकता. फोडणी इथे फक्त करपू द्यायची नाही. मेथ्या, मोहरी करपू द्यायची नाही आहे. तेल गरम झालं असेल तर गॅस स्लो करायचा आहे. तेल जर फार जास्त तापलं असेल तर गॅस बंद करून द्यायचा आहे. फोडणी जर व्यवस्थित बसली तर मेथांब्याला फार अप्रतिम स्वाद येतो. अर्धा टीस्पून इथे हिंग वापरला आहे. सर्व कैरीच्या फोडी मी इथे घालून घेतल्या. इथे मी तोतापुरी कैरीच्या फोडी वापरल्या आहेत. तुमच्याकडे जी कैरी असेल ती तुम्ही वापरू शकता. पण आंबट कैरी असेल तर गूळ आपल्याला जास्त वापरावा लागेल. फोडणीमध्ये मिनिटभर ह्या फोडी आपण मिक्स करून घेऊ. हा मेथांबा 8 ते 15 दिवस फ्रीजमध्ये चांगला टिकतो. जेवणाची चव वाढवणारा हा मेथांबा आहे. अप्रतिम स्वादाचा हा लागतो. नक्की करून बघा. आता मिनिटभर झाला आहे. आता आपल्याला सुके मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत. आंबट, गोड, तिखट चवीचा हा मेथांबा असतो. त्याच्यामुळे आपल्याला इथे सुके मसाले वापरायचे आहेत. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. 1 टीस्पून लाल तिखट मी इथे वापरला आहे. 1 टीस्पून धने जिरे पूड, 1 टीस्पून, पाव टीस्पून हळद घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट इथे वाढवू शकता. रंगासाठी इथे काश्मीरी मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर वापरू शकता. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सर्व मसाले मिक्स करून घेऊ. आता आपल्याला 3 ते 4 टीस्पून इथे पाणी घालायचं आहे. जवळपास 1 टेबलस्पून हे पाणी आहे. पाणी इथे फार कमी वापरायचं आहे, कारण कैरीमध्येच भरपूर पाणी असतं. कैरी ही झटपट वाफेवर लवकरच शिजून तयार होते, पण फार फोडी ह्या वातड होऊ नये त्याच्यामुळे इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. आता स्लो ते मीडियम गॅसवर कैरी आपल्याला शिजून घ्यायची आहे. 2 मिनिटातच कैरी ही सॉफ्ट होते. कैरी संपूर्ण सॉफ्ट झाल्यानंतरच आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे. जितक्या कैरीच्या फोडी घेतल्या होत्या तितकाच आपल्याला गूळ वापरायचा आहे. इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे. थोडी रंगाला काश्मीरी मिरची पावडर वापरू शकता किंवा 2 टीस्पूनपर्यंत लाल तिखट वापरू शकता. बारीक चिरून घेतलेला गूळ आपल्याला घालायचा आहे. जितक्या कैरीच्या फोडी तितकाच गूळ वापरला आहे. गोडपणा कमी आवडत असेल तर गुळाचं प्रमाण कमी करू शकता. आता झाकण ठेवून आपल्याला हा गूळ संपूर्ण वितळवून घ्यायचा आहे. स्लो गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. फार लवकर गूळ हा वितळून होतो. इथे अर्धा टीस्पून मी काळं मीठ वापरलं आहे. चटपटीत चव येण्यासाठी काळा मिठाचा वापर केला आहे. आता चांगले बुडबुडी येईपर्यंत परत मिनिटभर हा मेथांबा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. दाटसर असा पाक येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. अगदी मिनिटभरातच छान असे बुडबुडे येऊ लागतात आणि मेथांबा आपला सॉफ्ट आणि चवदार असा शिजून तयार होतो. तुम्ही इथे बघू शकता. आपला मेथांबा हा तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.